अशिक्षित तरुण आहेत किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणावर शेळी पालन करायचं आहे, अर्धबंदिस्त मध्येही मोठ्या प्रमाणावर करू शकता तुम्ही, कितीही मोठ्या प्रमाणात. बंदिस्त शेळी पालन ही एक आज सक्सेसफुल पद्धत आहे. यामध्ये आपण काय करतो, अर्धबंदिस्त आहे त्याच्यामध्ये छोटा शेड आणि 4-5 गुंठ्याची जर कंपाऊंड असेल त्या शेड मधून ते बंदिस्त झालं ना, तेच पुढचं चाललंय, ते पूर्ण बंदिस्त मध्ये शेड. कारण तुम्ही शेड बांधला ना तर अर्धबंदिस्त मध्ये त्यांना फिरायला तुम्ही जंगलातच घेऊन जाताय, त्यामुळे तिथे जागा करायची गरज नाही, कारण तो खर्च आहे. बंदिस्त मध्ये मात्र तुम्हाला कंपल्सरी एक शेड बांधायचा आहे आणि शेडच्या बाजूला जेवढ्या साईजचा शेड आहे त्याच्या 4 पट जागेला एक कंपाऊंड टाकून त्यांना ओपन जागा द्यायची. इथेच त्यांच्या खाद्याची पाण्याची सगळी व्यवस्था करायची आहे. दिवसा त्या बकऱ्या ओपन शेड मध्ये, ओपन कंपाऊंड मध्ये जातील, रात्री त्या बकऱ्या आतमध्ये शेड मध्ये येतील. पावसाळ्यामध्ये त्या पूर्णपणे आतमध्ये राहतील, जेव्हा पाऊस थांबेल तेव्हाच फक्त त्या बाहेर जातील. अर्धबंदिस्त मध्ये सुद्धा तुमचा समजा वेळ आहे बकऱ्यांना चरायला घेऊन जायचा, सकाळी 9 ते 11 किंवा 9 ते 12, त्यावेळेत पाऊस असेल तर वेळ बदलायची, त्या दिवशी त्यांना संध्याकाळी सोडायचं. 1-2 दिवस पाऊस असेल लागलेला तर 2 दिवस अजिबात बाहेर सोडायचं नाही, खाद्याची पाण्याची व्यवस्था त्यांना आतच करायची. ठीक आहे.